सहारा हिंदी न्यूज लाइव। महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर 2 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा वर्षानुवर्ष शासन दरबारी प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकडो आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्नाला गांभीर्य शासनकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका लवजी शक्ती सेनेने पार पाडलीच। लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून गेल्या 5 पदयात्रा सकल समाज बांधवांच्या माध्यमातून लवश्री विष्णुभाऊ कदवे साहेबांच्या पुढाकारात दौडी यात्रेसारखी 6वी पदयात्रा आणि आज शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा प्रवास करणारी राज्याच्या राजधानीतून ते उपराजधानीमध्ये पोहोचणारी जवळजवळ आज 23वा दिवस उजाडलेला नागपूरच्या दिशेनं येणारं राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनावर या महाराष्ट्राचा पुरोगामित्वाचा ज्यांनी बुरखा भांगितला आणि उपेक्षित वंचित दुर्लक्षितांचा आवाज आजपर्यंत दाबण्याचं काम ज्या सरकारनं केलं, ज्या शासन व्यवस्थेने केलं, आम्हाला इथं सांगितलं जातं की पुरोगामी महाराष्ट्र संत महात्मांचा महाराष्ट्र आहे, क्रांतिकारकांचा महाराष्ट्र आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या निर्मिती बरोबर राज्य शासनाला डीडी समिती असेल, कायदा मंत्रालयाला लोक समितीच्या माध्यमातून त्यानंतर या देशातल्या जवळजवळ 1 डझनवर केंद्र आणि राज्य सरकारचे न्याय व्यवस्थेमध्ये प्राधिकरणामध्ये न्यायमूर्तीचे अध्यक्ष एकनाथजीचा आयोग निर्माण केला गेले। त्या आयोगाने शिफारस केली 9 मे 1975 म्हणजे आज 25 सूर्य 2000 जवळजवळ 50 वर्षापूर्वी पंजाब राज्याने आरक्षण वर्गीकरण केलं। आज पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या या राज्यामध्ये ना सत्ताधारी ना विरोध ना विद्वान या देशातला कोणी आमच्या प्रश्नासाठी बोलायला तयार नाही। म्हणून कुणीतरी येईल आणि काहीतरी करा हा चमत्कार आम्ही आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। आम्ही लढणारी अवलाद आहोत, या देशासाठी रक्त सांडवणारी अवलाद आहोत आणि म्हणून या देशाचे प्रपुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाची निर्मिती ज्या घटकांसाठी झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भूमीचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे। त्याचबरोबर आपण दिनांक 2 नोव्हेंबर पासून मुंबईच्या सुमननगर येथून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा आज या नांदेडच्या पुण्यभूमीमध्ये 22व्या दिवशी दाखल झालेली आहे। इथून पुढील जवळजवळ 19 दिवसाचा प्रवास करून ही महापदयात्रा 12 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर जाणार आहे। यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी 1 वाजता या महापदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन विधान भवनाकडे हा मोर्चा जाणार आहे। या महापदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला सरकारला जे या ठिकाणी पिढ्यानपिढ्या जो उपेक्षित राहिलेला समाज आहे, ज्या समाजाने ज्या मातंग समाजाने या देशासाठी 3 वेळच्या गुन्हेगारी जातीचा शिक्का आपल्या कपाळी मारून घेतला आणि या देशामध्ये 3 वेळच्या हाजऱ्या या मातंग समाजाने भोगल्या। वाटलं देश स्वातंत्र्यानंतर या समाजाला न्याय मिळेल, मात्र या ठिकाणी गेल्या 75 वर्षापासून संविधानाने दिलेलं आरक्षण त्या आरक्षणाचा लाभ या मातंग समाज आणि इतर अनेक शोषित पीडित जातींना मिळाला नसल्या कारणाने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या राज्यातला मातंग समाज या विविध सरकारच्या माध्यमातून केंद्र असेल राज्य असेल यांच्याकडे वर्गीकरणाची मागणी करत असताना दुर्दैवाने या ठिकाणच्या राज्यातल्या एकाही सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही किंवा या मागण्या मान्य केल्या नाही। सरते शेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एक